आज सर्वोच्च न्यायालयामध्ये यूथ फॉर इक्वॅलिटी या संस्थेने एक याचिका दाखल केलेली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBCच्या आरक्षणाची टक्केवारी किती ठेवावी या संदर्भामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये एक याचिका दाखल झाली होती आणि त्यानुसार इम्पेरिकल डाटा जमा करायला सांगितला होता. बाठिया कमिशन नेमलं गेलं आणि या कमिशनने ही आकडेवारी जमा केली. परंतु या बाठिया कमिशनची कार्यपद्धती आणि त्यांनी जमा केलेली आकडेवारी यामुळे OBCचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. या विरोधात ऑलरेडी मी गेल्या वर्षी बाठिया कमिशनला चॅलेंज करणारी याचिका दाखल केलेली आहे. 28 नोव्हेंबरला या संदर्भामध्ये सुनावणी झाली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की कमिशनवर तुमचा आक्षेप आहे, आकडेवारीवर आक्षेप आहे, तर ते आपण 21 जानेवारीला 3 जज बेंचसमोर आपण ते ऐकू. तुमचे जे काय म्हणणं आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारला, त्यानंतर इलेक्शन कमिशनला आपण पार्टी केलं होतं, राज्य मागासवर्ग आयोगाला पार्टी केलं होतं, पण त्यांनी अजून त्यांचं म्हणणं माझ्या याचिकेमध्ये दाखल केलेलं नाही. आजची जी याचिका आहे ती माझी जी याचिका आहे तेच मुद्दे आहेत आणि त्याच बेसवर ही याचिका आहे. याच्यामध्ये आज फक्त त्यांच्या याचिकेमध्ये राज्य सरकारला, इलेक्शन कमिशनला नोटीस इश्यू झाल्यात की तुम्ही यावर तुमचं म्हणणं मांडा. त्यामुळे वेगळी ती अशी कोणती याचिका नाही आहे. काही जणांमध्ये आता संभ्रम आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता सुरू आहेत. 5 फेब्रुवारीला त्या निवडणुका आहेत, मतदान आहे, तर यावर काही फरक पडेल का? तर यावर बिलकुलही काही फरक पडणार नाही. 28 नोव्हेंबरला कोर्टाने सांगितलेलं आहे की बाठिया कमिशनच्या आधीची आकडेवारी घेऊन म्हणजे 27% आरक्षण पुनर्प्रस्थापित करून ह्या निवडणुका घेण्यात याव्यात. या निवडणुका ह्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील असं एक कोर्टाने निरीक्षण नोंदवलं होतं. जिथं 50%ची मर्यादा क्रॉस होती तिथल्या पण निवडणुका या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून असतील. त्यामुळं बाठिया कमिशनला रद्द करण्यात यावं. ती आकडेवारी परत सायंटिफिकली घर टू घर ती आकडेवारी काढण्यात यावी, नवीन कमिशन नेमण्यात यावं, अशा प्रकारची याचिका माझी आहे. आज जी याचिका दाखल झाली ही पण हेच मुद्दे घेऊन दाखल झालेले आहे, यात वेगळं काही नाही आहे. परंतु येत्या आता तारीख अजून पडली नाही, 21 जानेवारीला या संदर्भात सुनावणी होती, पण ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली. दुपारनंतर कोर्ट बसणार नव्हतं. येत्या तारखेला बाठिया कमिशनच्या या सुनावणीमध्ये जी माझी याचिका आहे त्यालाच ही याचिका टॅग होईल आणि त्यांची पण याचिका तीच आहे, माझी पण याचिका तीच आहे की बाठिया कमिशन रद्द करण्यात यावं किंवा त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने आकडेवारी जमा केली आहे ती रिव्हेरीफाय करण्यात यावी. पॉलिटिकली डॉमिनंट कोण आणि पॉलिटिकली बॅकवर्ड कोण हे व्हेरीफाय बाठिया कमिशननी केलेलं नाही आहे, तर ते करण्यात त्यांना लावावं. अशा प्रकारच्या प्रेयर सगळ्या आहेत. ह्या सगळ्या याचिकेवर सुनावणी येत्या अजून तारीख डिक्लेअर झालेली नाही त्या तारखेला नक्कीच होईल. त्यामुळं सध्या जे चालू आहेत इलेक्शनचे प्रोग्राम किंवा जे महानगरपालिकेचे झालेले आहेत त्याच्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.